नमस्कार. आज आपण रात्री केलेल्या काही चपात्या होत्या आणि शिळ्या राहिलेल्या चपात्या खायच्या म्हटल्या का त्या आपल्यालाच खावं लागतात. पण असं काहीतरी करूया, सगळे खातील आणि संपूनही जातील. त्यामुळे काहीतरी वेगळं आणि छान बनवूया. चला चालू करू. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन भेटतं की व्हिडिओ करावा आवडीने. त्यामुळे प्लीज चालू करूया आपण. आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे लालसा आणि त्यालाही बारीक चिरून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपण त्याचे काप करू शकतो, पण मी बारीकसा केलेला आहे. आपल्याला बटाट्याची छान अशी सँडविचसाठी भाजी बनवायची आहे. त्यासाठी त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे, तोही आपल्याला छान असा बारीकसा कापून घ्यायचा आहे. आणि कांदा खूप तिखट असल्यामुळे डोळ्यात जरा पाणी आलेलं आहे, पण तो कापत आहे. आणि त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्यालाही मी बारीक चिरून घेते. ठेचून घेतलेला नाही, मी चिरूनच घेतलेले आहे. तुम्ही कशाही घेऊ शकता, तुम्हाला आवडेल तसं. आणि हिरव्या मिरच्या घेते बारीक चिरून. आवडत असेल तर घाला, नाही घातल्या तरी चालेल. कढईमध्ये तेल घेते, 2 चमचे तेल बास होतात. त्यामध्ये आपल्याला आता जिरा मोहरी घालायचं आहे. जिरा मोहरी छान झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तो छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो छान परतला जाईल आणि त्याचा वासही खूप छान येईल. पाहू शकता तुम्ही. आणि मी त्याला आता छानसं परतून घेते. जास्त जोरात गॅसवरती नाही परतून घेत, बारीक गॅसवरती घेते. खूप छान त्याचा एक फ्लेवर त्याच्यामध्ये येईल, चव त्या भाजीला लागेल, त्यामुळे असं मी परतून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेते, हिरवी छान मस्त दिसते. त्यानंतर एक लाल टोमॅटो तोही घालून घेते. आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. छान असं परतत राहायचं. खूप छान असं ते शिजलं जातं, कारण सगळ्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, छान असा कलर येण्यासाठी. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा गरम मसाला आहे आणि त्याच्यानंतर धना पावडर घालून घ्यायचं, लाल तिखट घालून घ्यायचं, गोडा मसाला घालून घ्यायचा अर्धा चमचा आणि हलवून साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बटाटे आपल्याला सोलून घ्यायचं. आपल्याला 3 ते 4 बटाटे बास होतील, त्यामुळे उकडलेले बटाट्यांचं साल काढून घ्यायचं आपल्याला. जास्त बटाटे लागणार नाही आणि खूप टेस्टी अशी ही भाजी होईल. खूप छान लागते चवीला. नक्की ट्राय करा. आणि मग हाताने आपण असे त्यांना कुस्करून घ्यायचं. जास्त त्याचं करायचं नाही, मॅश नाही करायचं जास्त बारीक. आणि परतलेल्या मसाल्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला वरून त्याच्यावर चाट मसाला घालायचा. तुम्हाला आमचूर पावडर घालायची असेल तर घालू शकता, छान चव येईल. पण आम्ही चाट मसाला आणि मीठ घालून घेते आणि छान असं मिक्स करून वाफ काढून घेते. तोपर्यंत दुसऱ्या सँडविचसाठी मी उभा कांदा कापून घेते. गोल्ड रिंग आडवा कापला तरी चालेल, पण मी उभा कापत आहे. आपल्याला आवडेल तसं आपण करू शकतो. त्यानंतर एक काकडी घेते, तिचेही साल काढून घेते. आणि सँडविच म्हटलं की काकडी ही आलीच पाहिजे, आवडते प्रत्येकाला. त्यामुळे नसेल आवडत नाही घातली तरी चालेल. बिना काकडीचंही खूप छान असं हे सँडविच होतं. एक गाजर आहे, त्याचेही साल काढून घेते. आणि आपल्याला खूप छान असं कलरफुल करायचं आहे. आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण घालू शकतो. एक शिमला मिरच घेतली, तिच्या आतमधून मी ते देठ आणि बिया काढून घेते आणि तिलाही आतमधून धुवून घेते, जेणेकरून सगळ्या बिया निघाल्या जाईल. आणि शिमला मिरचीलाही उभ्याची कापून घेते. गाजरलाही बारीक पातळ असं कापून घ्यायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार. आणि सगळं कापून झाल्यानंतर आपल्याला सँडविचच्या चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेते. तिखट कमी जास्त करू शकतो आपण. 5-6 लसूण पाकळ्या, थोडं आलं घेतलं आणि पुदिना घेतला. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे भरपूर. छान असं आपल्याला चटणी बनवायची आहे, त्यामुळे त्याच्यानंतर एक लिंबूचा रस पिळून घेते. चटपटीत अशी झाली पाहिजे त्यासाठी.
आणि नंतर जिरं घालायचं थोडंसं, छान एक त्याच्यामध्ये फ्लेवर येईल. त्यानंतर मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचं. तोपर्यंत मी चपातीचे अर्धे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याला टोमॅटो केचप लावून घेते. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला छान असं टोमॅटो केचप सगळीकडे पसरवून घ्यायचं. एकाच साईडला पसरवायचं, पूर्ण भागाला नाही पसरवायचं. पाहू शकता तुम्ही. आपल्याला दुसरीकडे आता छान असं पसरवून झाल्यानंतर आपल्याला जी आपण बटाट्याची भाजी केलेली आहे ती त्यावरती पसरवून घ्यायची. जिथे आपण टोमॅटो केचप लावलेला आहे त्याच्यावरतीच बटाट्याची भाजी छान अशी सगळीकडे पसरवून घ्यायची. खूप छान असं हे सँडविच होतं, खूप टेस्टी लागतं. आणि पाहू शकता तुम्ही असं मी पसरत आहे. खिडकीतून ऊन येत आहे त्यामुळे सावली बंद दिसत आहे. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. त्याच्यावरती काकडी आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी खूप छान लागतं त्यामुळे. आणि मी आता तव्यावरती थोडं तूप घालते आणि बंद केलेलं सँडविच असं आपल्याला त्याच्यामध्ये तव्यावरती शेकून घ्यायचं. बारीक गॅसवरती केलं तरी होतं. तोपर्यंत दुसऱ्या सँडविचची तयारी करते. मी त्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत आणि दुसरी सँडविच तव्यामध्ये घालून घेतलं. पाहू शकता तुम्ही. आपल्याला आवडते तशा मी घालून घेते. बाकीचेही तयार करून घेतलेले आहेत. तेही आपल्याला तव्यावरती असं घालून घ्यायचे सगळं. त्याला पाहू शकता करकर असा आवाज येतो, पण मी आता बोलत आहे त्यामुळे ते तुम्हाला येणार नाही ऐकू. खूप छान असं हे सँडविच तयार आहे. टेस्टी खूप लागतं. नक्की ट्राय करा. तोपर्यंत दुसऱ्या सँडविचसाठी अर्ध्या चपातीला आपण ही पुदिन्याची हिरवी चटणी लावलेली आहे. त्यानंतर ती सगळीकडे पसरवून घ्यायची. तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यावर मी हे कांदे पसरवून घेते आणि खूप छान लागते. हे साधं सिंपल आहे पण खूप टेस्टी लागतं. आणि काकडीचे काप घालून घेते. त्यानंतर एका साईडला मी टोमॅटो केचप लावून घेते. टोमॅटो केचपनेही तिखट, आंबट, गोड असा एक त्याला फ्लेवर येतो. त्यामुळे झटपट होणारं सँडविच आहे. खूप छान लागतं. गाजर पसरवून झाल्यानंतर थोडेसे टोमॅटोचे काप घालून घेतले मी आणि तव्यावरती परत एकदा थोडंसं तूप घालून त्याच्यावरती ते शेकून घेते आणि क्रिस्पी असं कडक होईपर्यंत त्याला शेकवते. खूप वेळ लागत नाही. जोरात गॅसवरती 2-3 मिनिटांमध्ये पटकन होऊन जातात. नक्की ट्राय करा, टेस्ट करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.